खोके खोके मंडाऱ्यांच्याच घरी आता खोके सापडायला लागले, तशी प्रतिक्रिया. खोके सापडले का? आज मी तुम्हाला सांगतो की माझ्या जुन्या घरी, माझ्या राहत्या घरी सकाळपासून चौकशी चालू आहे. त्यांच्यामध्ये, माझ्या घरामध्ये खोके सापडले असतील, पैशाची बंडलं सापडली असतील, सोनं सापडलं असेल, मौल्यवान वस्तू सापडल्या असतील, तर निश्चितपणे मी सामोरं जायला तयार आहे. माझ्या घरामध्ये असं काय मिळू शकत नाही, असं सापडू शकत नाही. सापडलं असेल तर तुमच्यासमोर ते ठेवतील काही दिवसामध्ये. अरे मी माहिती सांगितलं तुम्हाला ना, 1982 पासून 2024 पर्यंत मी कसा कसा माझा प्रवास केला, माझा व्यावसायिक तुमच्यासमोर ठेवलेला आहे. सर, या षडयंत्रामागे कोणाचा हेतू असू शकतो हे सांगायला तुम्हाला पाहिजे का? या षडयंत्राच्या मागे हे सरकार आहे, हे राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, हे संपूर्ण सरकार यांनी ठरवलेलं आहे की उद्धव साहेबांच्या सोबत असलेल्या आमदारांना त्रासच द्यायचा. रवींद्र वायकर साहेबांवर ईडीची चौकशी, सूरज चव्हाणवरती चौकशी, वैभव नाईकवरती चौकशी, तो आमचा देशमुख त्याच्यावर चौकशी, आणि आज या ठिकाणी राजन साळवी कोकणातला एक लढवय्या आमदार आपल्यासोबत येत नाही म्हणून ह्या शिंदे सरकारने केलेली माझी कारवाई आहे. पण ह्या कारवाईला आम्ही भीक घालत नाही, घाबरत नाही. सर, आगामी निवडणुकीत मी सरकार बोललो, मुख्यमंत्री बोललो, उपमुख्यमंत्री बोललो, पालकमंत्री आहेत का? पालकमंत्री सुद्धा यामध्ये असू शकतात. सरकार ते आहे, पालकमंत्री सुद्धा यामध्ये 100% असणार, हा माझा विश्वास सांगतो.